नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर.जे.जे.के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण येथे जनरल नॉलेजचे खूप महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? तुमचे ऑप्शन आहेत: ए केरळ, बी चेरापुंजी, सी नागालँड आणि डी सिक्कीम. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चेरापुंजी. तुमचा पुढील प्रश्न आहे, संगणकाचा मेंदू असे कोणत्या भागाला म्हणतात? तुमचे पर्याय आहेत: ए माऊस, बी सीपीयू, सी कीबोर्ड आणि डी मॉनिटर. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सीपीयू. तुमचा पुढील प्रश्न आहे, गुगल कंपनीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तुमचे पर्याय आहेत: ए अमेरिका, बी भारत, सी चीन आणि डी जपान. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तुमचे पर्याय आहेत: ए हिंदी महासागर, बी अटलांटिक महासागर, सी प्रशांत महासागर आणि डी आर्क्टिक महासागर. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रशांत महासागर. तुमचा पुढील प्रश्न आहे, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशाने लावला? तुमचे ऑप्शन आहेत: ए चीन, बी भारत, सी जपान आणि डी इंग्लंड. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन या देशाने चहाचा शोध लावला. तुमचा पुढील प्रश्न आहे, टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तुमचे ऑप्शन आहेत: ए थॉमस एडिसन, बी अलेक्झांडर ग्रॅहम बेल, सी न्यूटन आणि डी आईन्स्टाईन. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अलेक्झांडर ग्रॅहम बेल. तुमचा पुढील प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान कोण होता? तुमचे पर्याय आहेत: ए सरदार पटेल, बी जवाहरलाल नेहरू, सी राजेंद्र प्रसाद आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू. तुमचा पुढील प्रश्न आहे, ट्विटरचे नवीन नाव काय आहे? म्हणजे 2023 नंतरचे. तुमचे ऑप्शन आहेत: ए टी, बी एक्स, सी झेड आणि डी ट्वीट. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक्स, म्हणजे ट्विटरचे नवीन नाव एक्स आहे. तुमचा पुढील प्रश्न आहे, व्हॉट्सअप हे ॲप्लिकेशन कधी सुरू झाले होते? तुमचे पर्याय आहेत: ए 2005, बी 2007, सी 2009 आणि डी 2011. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2009. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या राज्यात होते? तुमचे ऑप्शन आहेत: ए महाराष्ट्र राज्य, बी उत्तर प्रदेश राज्य, सी पंजाब राज्य आणि डी हरियाणा राज्य. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश राज्य. तुमचा पुढील प्रश्न आहे, भारतात स्वच्छ भारत अभियान कोणी सुरू केले? तुमचे ऑप्शन आहेत: ए मनमोहन सिंग, बी नरेंद्र मोदी, सी राजीव गांधी आणि डी अटल बिहारी वाजपेयी. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी. तुमचा पुढील प्रश्न आहे, पोलीस हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए इंग्रजी, बी ग्रीक, सी फ्रेंच आणि डी लॅटिन. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ग्रीक या भाषेतून पोलीस हा शब्द आला आहे. तुमचा पुढील प्रश्न आहे, सर्वात वेगाने वाढणारे झाड कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए बाभूळ, बी वड, सी बांबू आणि डी चिंच.
तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांबू. तुमचा पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे असते? तुमचे ऑप्शन आहेत ए हत्ती, बी निळा देव मासा, सी जिराफ आणि डी हिप्पोपोटॅमस. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी निळा देव मासा. तुमचा पुढील प्रश्न आहे पाण्याशिवाय मानव किती दिवस जिवंत राहू शकतो? तुमचे पर्याय आहेत ए 3 दिवस, बी 7 दिवस, सी 10 दिवस आणि डी 15 दिवस. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 3 दिवस. तुमचा पुढील प्रश्न आहे जगातला एकमेव देश जिथे कोणत्याही सापाचा जन्म होत नाही. तुमचे ऑप्शन आहेत ए जपान, बी आयर्लंड, सी ऑस्ट्रेलिया आणि डी ब्राझील. तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आयर्लंड. तुमचा पुढील प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे असते? तुमचे पर्याय आहेत ए गाय, बी हत्ती, सी हिप्पोपोटॅमस आणि डी उंट. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिप्पोपोटॅमस. तुमचा पुढील प्रश्न आहे जगातला असा देश जिथे सरकारने टाइम ट्रॅव्हल बॅन केला आहे. तुमचे पर्याय आहेत ए भारत, बी चीन, सी रशिया आणि डी अमेरिका. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन या देशाने बॅन केले आहे. तुमचा पुढील प्रश्न आहे जगातला असा देश जिथे लोक दरवर्षी कोंबडी दिवस म्हणून साजरा करतात. तुमचे पर्याय आहेत ए फ्रान्स, बी रशिया, सी स्वित्झर्लंड आणि डी ऑस्ट्रेलिया. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. तुमचा पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात कॉफीला कायदेशीररित्या राष्ट्रीय पेय घोषित केले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए ब्राझील, बी अमेरिका, सी इटली आणि डी फ्रान्स. तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ब्राझील. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.